नवीन आधार कार्ड काढायचं असेल तर आता एक नवीन नियम आलेले आहेत की नवीन आधार कार्ड काढताना एकतर लग्नाचं जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते लागतं आणि बाळाचा जन्म दाखला, ह्या दोन गोष्टी लागत असतात. त्यामुळं ज्यावेळेस जे पण आता नवीन दाम्पत्य आहे, नवीन लग्न वगैरे होणार असेल असे काही असतील तर तुम्ही लग्नाच्या वेळे जी नोंद आहे तर ती योग्य नोंद करा आणि बाळाच्या जन्माच्या वेळेस सुद्धा योग्य नोंद करा. आता काही चाबरे असे म्हणतील का लग्न व्हायच्या आधी जाऊन पोरांचे नाव ठरवून घ्यायचे का, तर तो वेगळा प्रकार आहे. परंतु नक्की या गोष्टी करा. लग्नाच्या वेळेस नोंद तुमची योग्य करा, नावांची वगैरे, आणि जे तुमची आधारची बाळाचे जे जन्माची नोंद आहे ती सुद्धा तुम्ही योग्य करायचं आहे. सोबतच ज्यांचं पण आधार कार्ड 10-15 वर्ष जुनं आहे, 10-1 वर्षापूर्वीचं आहे, जुनं आहे, ज्याच्यावरती तुम्ही काहीच अपडेट वगैरे केलेलं नाही, तर त्या आता तुम्ही लवकरात लवकर तुमचं आधार जे आहे त्याला अपडेट करून घ्या. कारण की 10-15 वर्षापूर्वीचे जे जुने आधार कार्ड आहेत तर ते सरकारने आता रिजेक्ट म्हणजे पूर्ण डिलीट करायला हातात घेतलेलं आहे. त्यामुळे तुमचंही आधार कार्ड पूर्णपणे बंद होऊ शकतं आणि नंतर तुम्हाला नवीन आधार कार्ड काढण्यासाठी प्रचंड त्रास होऊ शकतो. त्यामुळे काय करा, तुमचे जे फिंगरप्रिंट्स आहे, बोटांचे ठसे, ते लवकरात लवकर अपडेट करून घ्या. ज्यांचे डोळ्याचे म्हणजे आयरिस स्कॅन बाकी आहे तर ते सुद्धा तुम्ही करून घ्या. तुमचा फोटो, चेहरा अपडेट नसेल तर ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचं आहे. विशेष म्हणजे जे शाळकरी विद्यार्थी आहेत, शाळेतले विद्यार्थी आहेत, तुमच्या जर अशा काही त्रुटी असतील, चुका असतील तर पालकांनी लवकरात लवकर सावध होऊन ह्या चुका लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. कारण की इथून पुढचे जे नियम आहेत ते आणखीन स्ट्रिक्ट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्व पालकांसोबत वगैरे, शेजारी पाजारी यांच्यासोबत नक्की शेअर करा. त्यांनाही आधारबद्दल हे जे नवीन अपडेट आहे, ह्या नवीन गोष्टी आहेत तर ह्या लवकरात लवकर जाणीव करून द्या की त्यामुळे त्यांना भविष्यात काही अडचणी येणार नाही. आणि बाकी एज्युकेशनल अपडेटसाठी आपल्या सह्याद्री नेट कॅफे या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.